जय शिवराय मित्रांनो ई समृद्धी पोर्टलच्या माध्यमातून मूग उडीद मकासह सोयाबीन या खरीप पिकांच्या हमीभावानं विक्रीसाठी नोंदणी कशी करावी याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ई समृद्धी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं करावं याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यावरती आपली नोंदणी देखील केलेली आहे आणि अशा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आता या पोर्टलवरती विविध स्कीम दाखवल्या जात आहेत आणि याच्यासाठी अप्लाय कसं करावं अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी याच्यावरती फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना लॉग इन करता येणार आहे। याच्यामध्ये फार्मर लॉग इनची ऑप्शन देण्यात आलेली आहे आणि आपण जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे की फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ वरती सजेशन मध्ये पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देण्यात आलेली आहे। हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला या पोर्टलवरती लॉग इन वरती क्लिक करायचे। याच्यामध्ये लॉग इन आयडी म्हणजे आपला मोबाईल नंबर असतो, याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, ज्या दिलेला कॅप्चा कोड हा जसा आहे तसा पाहून खाली एंटर करून राईट टिक वरती या ठिकाणी ऑप्शन वरती क्लिक करायचे। याच्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपल्याला ओटीपीच्या माध्यमातून लॉग इन करायचे की पासवर्डच्या माध्यमातून। आपल्याला ओटीपीच्या माध्यमातून लॉग इन करायचं असेल तर मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल। पासवर्ड जर आपल्याला माहित असेल तर आपण पासवर्डच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी लॉग इन करू शकतो। ओटीपीच्या माध्यमातून लॉग इन करण्यासाठी क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि ओटीपी एंटर केल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही प्रोफाईल बनवलेले आहे ते प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी बेसिक प्रोफाईल दाखवलं जाणार आहे। याच्यामध्ये बेसिक डिटेल, बँक डिटेल, लँड डिटेल आपण या सर्व या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी स्कीम सिलेक्शन वरती क्लिक करायचे। स्कीम सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र आहे, आपण ऑलरेडी निवडलेलं आहे। इयर या ठिकाणी 2024 दाखवत आहे, सीझन खरीप आहे। याच्यामध्ये स्कीम दाखवल्या जात आहेत, वेगवेगळ्या स्कीम आहेत। या स्कीम आपण खाली सुद्धा पाहू शकता। याच्यामध्ये मका आहे, सोयाबीन आहे, याचप्रमाणे मूग आहे, उडीद आहे। ज्या स्कीमसाठी आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचे ती स्कीम आपण या ठिकाणी निवडू शकता। आता आपल्याला सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी करायची असेल आपण सोयाबीन या ठिकाणी टिक करू शकता आणि याच्यावरती सबमिट करायचे। आता सबमिट केल्यानंतर आपलं ऍप्लिकेशन पुढे जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपला फार्मर आयडी, आपलं नाव, मोबाईल नंबर, आपला आधार नंबर दाखवला जातोय। याच्यानंतर आपल्याला विक्री कुठं करायची आहे, पॅक्स बाजार समित्याकडे किंवा जे काही प्रायमरी सहकारी संस्था आहेत त्याच्याकडे करायची आहे की एफपीओ कडे करायची। आपल्याकडे एफपीओ जर खरेदी करत असतील तर आपल्याला या यादीमधून एफपीओ निवडायचा। जो काही आपल्याकडे एफपीओ असेल, जो आपल्या बाजूचा असेल किंवा आपल्याला ज्याचं नाव माहित असेल तर याच्यामधून नाव निवडून आपण नोंदणी करू शकता। नसेल आपल्याला सहकारी संस्था बाजार समितीकडे द्यायची असेल तर बाजार समिती याच्यामधून आपण निवडू शकता। आपली जी काही बाजार समिती असेल ती बाजार समिती आपल्याला याच्यामधून निवडायची। आता आपण समजा वर्ध्यामधून नोंदणी करतात, वर्धा तहसील सहकारी खरेदी विक्री समिती लिमिटेड किंवा हर्षवर्धन कृषी जे काही असतील ते आपण या ठिकाणी निवडू शकता। आपला दुसरा जिल्हा असेल किंवा दुसरं गाव असेल, आपल्याला नाव माहित असेल तर नावानुसार सर्च करू शकता। नाव माहित नसेल तर आपल्याला या ठिकाणी जे काही जवळची सहकारी संस्था असेल किंवा बाजार समिती असेल ते आपण याच्यामध्ये निवडू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामधून जे काही बाजार समिती असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला विक्री करायची आहे तो शेतकरी उत्पादक कंपनी असेल ते आपल्याला याच्यामधून निवडायची आहे। आता याच्यामध्ये आपण सहकारी संस्था किंवा जे काही बाजार समिती जी असेल ती निवडल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन आलेली आहे ते म्हणजे बेसिक प्रोफाईल। या ठिकाणी बेसिक प्रोफाईल आपण निवडलेले ऑलरेडी जे बनवलेले आहे, बँक डिटेल या ठिकाणी दिलेले आहेत। याच्यानंतर आपल्याला खाली जे लँड डिटेल आहे त्या लँड डिटेल वरती टिक करायचे। याच्यानंतर आपलं क्षेत्र किती पेरणी खाली होतं, सोईंग एरिया, तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं 1 हेक्टर असेल किंवा 0.4 असेल तर 1 एकर होते। आपलं जेवढं काही क्षेत्र असेल तेवढं क्षेत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचंय। याच्यानंतर पुढे सेंटर आपल्याला निवडायचं। सेंटर आपण ऑलरेडी निवडलेले वरती सेंटर आलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पीक निवडलेलं आहे उडीद, तर उडदासाठी असेल उडदासाठी, सोयाबीन असेल तर आपण सोयाबीनची नोंदणी करून सोयाबीनसाठी येऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचे। याच्यानंतर आपण हा लँड डिटेल सबमिट करू शकता इच्छिता का अशा प्रकारे सांगितलं जाईल आणि आपलं जे काही ऍप्लिकेशन असेल हे ऍप्लिकेशन आपलं या ठिकाणी सबमिट झालेलं आहे। आता हे ऍप्लिकेशन आपलं सबमिट झालेलं आहे परंतु पेंडिंग फॉर अप्रुव्हल असं दाखवत आहे, याच्यावरती क्लिक करायचे। अशा प्रकारे आपलं स्कीम सिलेक्शन झालेलं आहे। याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये पाहू शकता आपण जे काही ऍप्लिकेशन केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये दाखवलं जाणार आहे। आता हे ऍप्लिकेशन झाल्यानंतर ऍक्सेप्ट झाल्यानंतर आपल्याला ऍक्सेप्टेड मध्ये या ठिकाणी दाखवलं जाईल। त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन असतील, रिवर्ट काही केलं तर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल। याच्यामध्ये ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये ऍक्सेप्टेड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुद्धा दाखवलं जातील डिटेल की आपल्याला कुठला स्लॉट दिलेला आहे किंवा खरेदीसाठी कधी बोलवलं जाणार आहे। याच्यानंतर फार्मर सेल्युडिंग मध्ये सुद्धा आपण पाहू शकता आपल्याला जर या ठिकाणी
सेल्युडिंग करायची असेल, जर आपल्याला स्लॉट शिल्लक असेल आणि आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत असाल तर आपण या ठिकाणी याच्यामध्ये स्कीम सिलेक्ट करून सुद्धा जाऊ शकता. त्याच्यामध्ये सेंटर असेल तर सर्च करून आपल्याला दाखवलं जाईल कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत ही खरेदी केली जाणार आहे. याच्यामध्ये सोयाबीन असेल तर सोयाबीनच्या सेंटरनुसार वगैरे आपण या ठिकाणी जे काही आपण ऍप्लिकेशन केलेलं असेल त्यानुसार आपल्याला या ठिकाणी सेल्युडिंग दाखवली जाईल. स्लॉट अवेलेबल असेल तर आपण या ठिकाणी त्या स्लॉटला आपण आपल्या इच्छेनुसार सुद्धा सबमिट करू शकता. याच्यानंतर पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्थिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. जर आपल्या या ठिकाणी आता खरेदी झालेली विक्री झालेली असेल तर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याची स्थिती सुद्धा दाखवली जाणार आहे की जर आपल्या एखादं पेमेंट असेल तर आपल्याला या ठिकाणी पेमेंट दाखवलं जाणार आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकता लॉट आयडी वगैरे एमटी आहे. हा जनरेट झाल्यानंतर सर्व स्थिती आपल्याला याच पोर्टलवरती पाहता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ई समृद्धी पोर्टलच्या माध्यमातून हमी भावानं विक्रीसाठी आपण या ठिकाणी नोंदणी करू शकता, स्कीम सिलेक्शन करू शकता. धन्यवाद.